त्या मंचावर स्वागत केलं जाईल. अलंकारजी कोळी यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. या मुख्य व्यासपीठावर त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर आपण कुठेही जाऊ नका. कॅश प्राइजेस आहेत. संकेत झरे सुस्वागत. आणि कॅश प्राइज साठी या तकदीर संकेत झरे यांच्याकडून 2 षटकार जे शेवटला आले 500 रुपये 500 रुपयाचं कॅश प्राइज तकदीरला वाढदिवसासाठी आहे. आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज रोनाल्डो ग्रुप कडून आय थिंक बामणडोंगरी संघ जिंकली तर 500 रुपये असे. बामणडोंगरी जिंकली तर 500 रुपये आणि तकदीरसाठी 1500 रुपये याच्यामधले आहेत. तकदीर 1500 घ्या. सामना सुरू करा लगेच. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना आपण पाहतोय गोठिवली 11 गोठिवली आणि त्यांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल द्रोण 11 गावदेवी नानकर. पहिलाच बॉल कसपटला बेकार. हा तोहेर कदा दडत दडत आलेला सश्यासारखा. काय सांगायचं आहे. बॉल मारला जसा काय काय झाला कटवा भरला कमरचा मणी ढिला झाला का काय. नो बॉल बापरे या काय झाला. काय सांगत आहे श्याम कार्यक्रम परत झाला बाबा. काय सांगितलं कसा तरी घरची माणसं लग्नाला तयार केली पण पोरीवाल्यांना पोर रात्रीच दुसऱ्याला देऊन टिकली. वावले ग्रुप ज्यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहेत ते देखील षटकार हॅट्रिक साठी. सन्माननीय विनोदजी भगत ज्यांचं इथे शुभागमन झालंय. आपल्याला विनंती आहे या आपण दादा आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे रॉयल चषक या स्पर्धेमध्ये. काय झाला तिकडं काय झालं सुमडीत कोंबडी कै मारली ती पण कळली नाही बेबून पण नाही दिली. 2 धावा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. अभिजितजी म्हात्रे ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. बॉल मात्र चांगला होता कोसऱ्या होता मुसक्या होता पण काय सांगायचं बॅट्समनची अशी आबाळ गेली का नको झाले काय मागणी केली. यस मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू झालेत. धावा धाव पलकावरती 4. स्ट्रायकरवरती स्वराज ज्याच्या नाबाज आहे राज. तर गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय. येस टीम मध्ये 2-3 अक्षयात वाटता मला वाटता बरोबर. बॉल लागला बॉलर लेफ्ट राईट हा परिश्रम बॅट्समन सावधान. बापरे मारला चाबूक पण काय सांगायचं जरा कच पडला. फिल्डर बारीक बारीक आला पण काय सांगताय चायना सारखा कार्यक्रम केला. 10 रुपयाचा आणला पण काय सांगताय 100 वर्ष टिकला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 धावा. आमचा स्कोरर असा बोलतो का संधू बोलतो काय सांगायचं आहे मग आयटमशी कसा बोलतो नाही का. जाऊया यावेळेस हो झाडू शॉट मारलाय. क्षेत्ररक्षण बेकार तोटका सारखा धावला पण नाही इलाज काय सांगायचं आहे. गडी तसाच आहे ना तो. 2 धावा वेगाने कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. धावसंख्या बनली आहे 7. कोण कुरेल कुणाची घात काय बाबा काय करा आणि काय नाही सांगता नाही. गडी गारटला थंडीचा महिना झोपही येईना शुभमंगल सावधान होईना काय होईना
जाऊया, सीझन चालू झाले, बरेच जणांचा अर्ज दिलंय. काय केलं जाईल? शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. यावेळेस फटका कमालीचा बेकार. जसा बॉल दिसता आला तर बोळू 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 फुळू. तिथे 4. फटका कमालीचा आलाय. 11 बनल्यात. पाहू शकाल शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल म्हणजे काय सांगता, पांढऱ्यापेक्षा भयानक. इशारे किती इस येणार, किती दूध जाणार, किती पाणी टिकला जाणार, काय सांगणार, काय नाही कळना, काय ना वळना, काय ना, पण होणार काय. गोलंदाज तयार. अक्षय कोळी. हा चौका म्हणजे काय सांगायचं आहे. तिकडे त्याच्या बॅटीला बॉल ठोकला का तिचा 12वा गडी बॅटिंग वाला तर कधी तो चौका. रिमोट पाळलाय का काय केलाय त्यानं. सांभाळून खेळण्यात काय झाला, खुर्चीत लोड याचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या बनली गेली धावफलकावरती, ती म्हणजे 11 धावा. 12 खेळाडू तुमचा डेंजर आहे रे. यो शेम तो पण शेम आहे, पण 2ही 12 सांगले तर काय झालं. योग छटाक बाय योग मोजून 88 ते 89 किलो बोजा बारदान काठ छटके. जाऊया मित्रांनो, फक्त एंटरटेनमेंट होतोय, राग नाही येत ना. यस ओके मी थँक्यू. नाही तर काय झालं त्या फुकाट काढ आकडाल 2 जण बिलगले तर माझा कामच कडाल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावरती आल्यात 11 धावा. गड्याव गरमागरम आलाय पाहिजे का. बरोबर तुमचाही खरी आहे. काय सांगायचं आहे तुम्हाला, कंचा बाबा जालिम बाबा पावला का धावला. चला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय टेटे थेटे. मग त्यांना त्याच केलं. पाहू शकाल अक्षय थेटे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅकवरती. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसऱ्या षटक. अक्षय थेटे संघाचा महत्वाचा खेळाडू. सुईसारखा टोकदार, डामणासारखा ठासून ठसून, कुईलूसारखा कुरुक पुरुक. इथे काय होणार, डोस आहे तो पण लावारच जसा. इथे पाहिलं जाईल. अक्षय थेटे तयार. स्वराज गोलंदाज तयार होईल. यावेळेस फटका इथे हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्याच्या बाहेर. नाईलाज झाला कार्यक्रम. श्याम रत्नासारखी जतन केली. या गाणं कोणासाठी आहे माहिती आहे का? पोरीच्या बापासाठी. पण आजकाल ज्याचा ब्रेकअप झाला तो पण तो स्टेटसला येतो. म्हणजे आजार खोकल्याचा झाला तर जुलाबाच्या गोळ्या खातात, परंतु फटका मात्र इथे चांगला होता. यस बाप्पा या काय झाला. सेक्टर 14 कार्यक्रम दिला, सेक्टर 15 कार्यक्रम झाला. पा अक्षय, जर तुम्हाला सोनोग्राफी काढायची असेल तर आपण आतमध्ये MD डॉक्टर आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. तिथून रिपोर्ट येईल तेव्हाच इकडे MBBS वाला सर्जरी करेल. अगदी आपण पाहू शकाल इथे सहमत नव्हता, परंतु जरूर अगदी आपण पाहू शकाल. 18 धावा आहेत धावफलकावरती. चला गड्याव, ज्या देवाचं नाव करा सुरुवात. मोकारगार झाला मा इकडे योग घोडच्या प्या घेतला लगेच शांताबाई. बस यालय मोकार घाय झाली. काय काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय 7.5 आली. नो 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 नो. इथे हाही चेंडू नो.
अगदी आपण पाहू शकाल तिकडनं MD डॉक्टरचा रिपोर्ट आल्याशिवाय MBBS काहीच सर्जरी करू शकत नाही. 1/3 साठी रिव्ह्यू नाहीये अशी आमच्यापर्यंत सूचना माहिती पोहोचते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. बिमर आणि रनआउट म्हणजे नवरा मरो नाही नवरी मरो पण वराड्याला मजबूत जेवाय मिळो. आहेरावाला तर पहिले जाणार पण बिना आहेरावाला त्याच्या अगोदर ताटा जेवून बसणार. 20 धावा धावफलकावरती आहे. अक्षय या षटकामध्ये थोडीशी चुकीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता बऱ्याच दिवसांना खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला पहिला जाईल. चला थोडस मित्रांनो वेळेसाठी सहकार्य केलं तर बरं होईल. गोलंदाज तयार होतो अक्षय तेडे. थेटे थेटे ओहो आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न डीपमधून क्षेत्रक्षक वाकून वाकून आलाय पण काय सांगायचं तो परत त्याला माहिती आहे हार्बर खाऊ तर वटाणा खाऊ पचाय जरा जडचात त्याच्यामुळे त्यानं काय नाही एकदम कोबेव कार्यक्रम उठायला. खालच्या आळेचा गडी आता वरच्या आळेला गेला आणि वरच्या आळेचा गडी खालच्या आळेला आला. आता कसा काय होणार कसा काय नाही. अक्षय थेटे गोलंदाजी ट्रॅक होती गडी बारीक पण काय सांगायचं फुल डेंजर बॉलिंग डेंजर बॅटिंग गडी बारीक सिंगल काढी पण कामगिरी एक नंबर. तसाच गडी आहे यांचे बॅटिंग वाल्या तू खालच्या आळेला आहे. गोलंदाज तयार अक्षय थेटे. आंधळी शॉट याला सांगायचं आंधळी शॉट आणि असा शॉट खेळायचा झाला तर काय सांगायचं आहे खिशात एक आयडेची बाटली ठेवा. बॉल लागून आला घुम तर द्या वरून सोडून लावा बाम करा काम होऊ दे आग. इथे पहा या बॉलवरती धावा आल्यात लेग बाईज आणि संघाची धावसंख्या 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. काय सांगायचं आहे आता मात्र काय झालं जसा बॉलर इकडून रेकल्या बरोबर कार्यक्रम सॉक्कन गेला. ज्याची मजबूत दाढी त्याची तेवढीच चांगली बॉडी. नाव आहे फलंदाज तुषार मोहंते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार अक्षय थेटे गोलंदाजीसाठी. 100% ना काय सांगायचं आहे शेम कार्यक्रम झाला परत बाबा काय झालं दुरून देखला तर चिकना आयटम भेटला पण भेटा गेला तर चकना निघाला. कार्यक्रम फिट झाला नाही लाज. तिथे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. खाऊन पेऊन ढेकर देऊन पंचाट पाणी पुंचाट पाणी डाळीत कांजी कांजीत वरान 2 आणि संघाची धावसंख्या बनली गेली 22. तो का रडतो होतो बॅटिंग वाला एक डोळ्या हातला येतो तू ते वाचचा ते वाचचा. प्रमोद बॅटिंग वाल्याला प्रमोद डोळ्याला हात लायला त्यांनी रडायला लागलेला का काय झालेला. कॅमेरावाल्याने असा कार्यक्रम केला का सुमडेत कॅमेरा फोकस मारला. नशीब तू अजून जरा टाइम डोळ्याला हात नाही लायला नाही तुझा दवळाच झाला असता शिम. जाऊया काही का असे ना अजून जर पाहिला तर या डावातील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 बनल्यात. साहिल जाधव गोलंदाजी मार्कवरती येतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. अतिशय भव्य दिव्य हे आयोजन निश्चित अगदी पाहिलं जाईल. वेळ वाचवणं बंधनकारक राहील. जाऊया स्पीडअप ठेवा मित्रांनो मॅच मध्ये. आयोजकांसाठी आपण सहकार्य करा थोडस. स्वराज स्ट्राइक एंड वरती. साहिल जाधव यावेळेस गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. चला साहिल जाधव पहिला चेंडू स्वराज साठी राहील. अरे बाबा गाड्या उचका झेंडेवाले गाड्या सोडा. आणि यावेळेस हो फायदा कार्यक्रम गाडी नंबर 1752 गाडी नंबर 1752 सांगली कोल्हापूर सोलापूर जेली ना बार आउट ऑफ पार षटकार.
नाव आहे स्वराज. काय सांगायचं, बिना लायसनी गाडी आहे पण लय रप 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 चालत आहे. षटकार त्याच्या बॅटमधनं चांगले येत आहेत. 28 तर बनलेत. पहिला चेंडू साहिल जाधवचा, त्यावरती आक्रमण. चेंडू द्या. मैदानात चेंडू पुरवा. अजून 2-3 बॅटी द्याव का रे इकडून? त्याही कमाल केली. त्यांना एक बॅट सांगली, एकदा 7-8 घेऊन गेला. नको झाली तर त्याला माहित आहे कंचेला पक्की धार लागलेली आहे, कंचेला कमी धार लागली आहे, कंचेला पाणी कमी लागलं आहे. नाही तुम्ही एक काम करा, अशा बॅटी जर आतमध्ये न्यायच्या त्याने तुमच्या 12 व्याल ना. 12वा खास गडी मजबूत आहे तुमचा. झाडा झुडा घट्टा गुडा 87-88 किलो बोजा बारदान काट छाटके. बॉल आला 12व्याचा. लक्ष द्यायचं काय, ते बॉला होत होता. आम्हाला वाटला हेडल आली का काय झाली. जाऊया. 28 बनलेत. साहिल जाधव तयार होत असताना पाहिला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा. स्ट्राईक होते पुन्हा एकदा. स्वराज गडे कोरा करकरीत आहे, शोरूम पीस आहे, टसटशीत आहे, त्यामुळे आवडी गाडी आवरेज देते. भयानक बॅटिंग त्याची बाईदार चात मध्ये चालू. काय सांगायचं आहे यांना. गड्याने ऍक्शन कशी केली ती माहित आहे का? आधी खालता बसला आणि मग वरता उठला, म्हणजे काय माहिती आहे का? लुंगी डान्स, लुंगी डान्स. रिप्लाय द्यायला नाही ना त्यांना पटकन तिकडे जाहिरात चालू केली. इथे पाहावं लागेल. डॉट बॉल आलाय. तो बॉल काही खलास झाला, तोही कळला नाही. आल्याबरोबर पंचाय सांगला बॉल मेला, म्हणजे डेड बॉल. जरूर अगदी आपण पाहू शकाल इथे 2 चेंडू तर झाले गेलेत. 28 बनले गेलेत. पुढचा चेंडू यावेळेस देखील हो. एक काम करा, हे गड्याला तुम्ही खाना काय लायलाय रे? भलताच पावर आहे पोरी हो. एखाद्या खैसाचे मगी लागला तर परवडल, पण याचे मगी नका लागू. बेकार धुईतोय हो. हा बॉल देखील आउट ऑफ पार. स्वराज सपाटमध्ये षटकार. त्याची केसाची स्टाईल मला कठीण भारी पटली रे. विकट 2 बादच्या 2 कान पड्या डायरेक्ट सलून नेल्या फक्त, बाकी ओके आहे. पाहू शकाल पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला डाऊन द ग्राउंड. तिथे मात्र यावेळेस शेम कार्यक्रम झाला. नो हलिंग नो डुलिंग. महागायच्या काळात सोसायची कमाल. 5 एक 10 3 चोकबार फसक्या. फलंदाज बाद. बास ही गाडी डेंजर आहे. आज शिरताच तो खवाटावर करायला लागला. रुणाल म्हात्रे. सौर्या ये ना, तू काय मरणारा धुईला तो तिकडे. अजून तरी त्याला अक्कल शिकीत चाललाय. जाऊन दे बिचारा, त्या मनाला खेळून दे तरी. इथे पहा रुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल. धावा धाव फलकावरती 34. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 चेंडूचा खेळ झाला गेलाय. उर्वरित या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चायनीज वाल्याने निकालकडे खोंबैली आज. अजून परत खटाव मट्याव आजीच. जाऊया. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यस, यावेळेस सेम कार्यक्रम झाला. पोरा सोरा उभा वारा मोठे घरचा पोकळू वासा वारा शिरा बसा बसा. आमचे डीजे सँडीचा बरा काम आहे. डायरेक्ट कोपचे में नो हलिंग नो डुलिंग. जागीच गोदडी में पंख. 5 चेंडू झाले गेले. 34 बनले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, कारण की त्यांचा रिचार्ज फक्त होता 27 रुपयाचा. तो 10लाच संपला. यावेळेस देखील हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाईलाज झाला. काय सांगता, बॉल नाही लागला, दांड्याला पण लागला मांड्याला. तिथे डॉट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले ते म्हणजे 3. स्वराज म्हात्रे, ज्याचा विचार जर आपण केला, 11 चेंडू खेळून काढले, 22 धावा. कॉन्ट्रीब्युशन कमालीचं राहिलं. आणि यावेळेस अगदी आपण पाहू शकाल ज्याचं नाव आहे तुषार, तो मोकार हुशार, पण 8 बॉल खेळाने 8 रन.
मैदानाच्या आतमध्ये रुणाल म्हात्रे ज्याला पण काय त्यांना 2 बॉल आले, म्हणजे 2 बॉल म्हणजे कंचा योग. पहिला बॉल आला त्याचं नाव सकाराम, दुसरा बॉल आला त्याचं तुकाराम, दोन्ही कोरडा ठणठणीत, कारण त्यावरती धावा आल्या नाही. आता शेवटचं षटक या डावामध्ये पाहायला मिळणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता पाहावं लागेल. स्ट्राईक एंड होते आपल्याला पाहायला मिळेल ज्याची मजबूत बॉडी, तेवढीच काळी मचक त्याची दाढी, तेवढाच चांगला गडी, तो म्हणजेच तुषार, तो मोकार हुशार. स्ट्राईक एंड वरती अगदी गोलंदाज आला यावेळेस, गोलंदाजी मार्क वरती शुभम जाधव. आता पाहायला लागेल शुभम जाधव तयार होतोय. कशा प्रकारची कामगिरी या षटकामध्ये, टार्गेट किती सेट होणार, महत्वाचा सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंड होते आहे फलंदाज तुषार मोहन. ते काय सांगायचं आहे, तुमची नाव आहे आडनाव जरा अशी वेगळीच रे, जीभ काय म्हात्रे होत जाते आणि पाटला होत जाते, इकडे जास्त करून तेच माझ्या तोंडात येतात. जाऊया, त्याचा आडनाव नाही येत, पटकन म्हात्रेच येईल. तुषारच सांगतो. पाहू शकाल तुषार. चला गेम ऑन करा. शेवटचं षटक आहे. स्ट्राईक एंड होते तुषार आहे, गोलंदाज आपण शुभम जाधव. फटका इथे हवेत, क्षेत्ररक्षक बेकार. काय सांगायचं आहे, तुषार गडी मोकार हुशार. फिल्डर धावला पण काय झालं, फिल्डर मला वाटतो पंक्चर आहे का काय झालाय, बोटा लागलाय वाढवतो. बरोबर प्रयत्न केले थोडे उशिराने. तिथे या बॉलवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 36 धावा. 36 धावा आहेत. पुन्हा एकदा यावेळेस देखील बेकार, यो कानफट्या शॉट, कानफट्या. बॅनर लागला पण काय सांगताय, रॉंग नंबर लागला. नाही तर 1000 रुपये आता मात्र अभिजित शेठ. आता काय सांगायचं, 1000 रुपये द्या लागला असता पण आपला रॉंग नंबर. आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहात ती व्यक्ती सध्या संपर्क क्षेत्राचे बाहेर आहे, असा कार्यक्रम. इथे जाऊया. या बॉलवरती चांगला फटका आलाय म्हणून तर त्याचं नाव आहे तुषार. तो गडी मोकार हुशार. धावसंख्या धावफलकावरती 42. आता पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील, यावेळेस देखील हो फटका. बाई काय हा प्रकार, पागल आहे का, फटाफट आणि तो हा देखील षटकार. अठ्ठेचाळीस जावा. तुषार डॉयल्या का आठवलेला पण नको राग बी घ्या आता गड्याला. 48 आहेत. फलंदाजी तुषारची कमालीची होताना पाहायला मिळते. अजूनही या डावातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहिलं जाईल तुमचं 12वा गडी. आता काय सांगायचं यो का आज काय माझ्या अंगाला बसलाच नाही हे मॅचला. अरे मग बिना शेपटेचा वाघ आहोत ना बोकांडी बस तुझे, वाटला तर येऊन 1-2 पप्पी जे. मग काय सांगू आता, 4 हात दूर राहिलाय माझ्यापासून. 3 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. यावेळेस देखील फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता ओहो क्षेत्ररक्षण कमालीचा 2 तर झाल्या, तिसरीचा प्रयत्न. बघता बघता 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने आता संघाची धाव संख्या 51 धावा. 4 षटकांची ही मॅच. इथे तुषारची कामगिरी चांगली होताना पाहायला मिळते. आणि स्ट्राईक एंड वरती यावेळेस रुणाल म्हात्रे. शेवटचे 2 चेंडू टार्गेट देण्यासाठी आहेत. चला बॅट्समन लागला बांधायला नाड्या, त्याला माहित आहे बांधल्या नाड्या तर घाल ना कोणी काड्या. काय नाही रे, या सगळा काम आहे. रुणाल म्हात्रे म्हणजे काय सांगायचं, सध्या 3 बॉल टिकला, 3 बॉल खाला. म्हणजे काय माहिती का, वॉशिंग पावडर निर्मा 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 निर्मा. 3ही बॉलवरती जाहिरात झाली त्याची, कारण त्यावरती एकही धाव आला नाहीये. आणि आता मात्र तुषार आला खालच्या आळेवरून, काय तर त्याला केला मात्र मुका घेतला का काय केला पण पाहू आता.
काय नाही, असा कार्यक्रम झाला म्हणजे काय माहिती आहे का, आहार पण नाही आणि भोजन पण नाही. कारण ज्या वेळेस विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला जाईल त्यावेळेस ती आपल्याला धाव मिळाली जाईल. त्यामुळे जरूर इथे टार्गेट झाला गेलाय ते म्हणजे विजयासाठी 24 चेंडू आणि 52 धावा ज्या बनवायच्या आहेत या दुसऱ्या डावामध्ये द्रोण 11 गावदेवी नानकर भिवंडी या संघाला. सध्या जर पाहिला अर्चित इंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी बिंजोड 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 त्यांना जोड द्या, बरोबर ना, कारण त्यांना अजून जोड नाही. या सामन्यामधून जो संघ विजय होईल तो त्यांना जोड लागेल. आणि या डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूया या 24 चेंडूमध्ये 52 धावा ज्या कशा बनवल्या जातील की रोखल्या जातील याचं धावतं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवरती यावेळेस आपण आमंत्रित करूया ते म्हणजेच मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया दीपकजी पाटील सर पलसवे ज्यांच्या गोड आवाजानं या डाबाचं दुसरं सत्र 24 चेंडू आणि 52 धावा ज्या कशा बनवल्या जातील की डिफेन्स केल्या जातील या ऐकूया. तोपर्यंत मी तुर्तास विश्रांती घेतोय. धन्यवाद. हॅलो. चार ओव्हर्समध्ये 52 धावांची गरज आहे. रात्रीचे 1:45 वाजून गेलेत आणि घड्याळामध्ये साधं कोणी डुंकुनी बघत नाहीये. द्रोण 11 गावदेवी नानकर आणि त्यांच्या विरोधामध्ये गोठिवली 11 गोठिवली पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 51 धावा केल्यात. 52 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या गोठिवली, कारण आणखी एक सामना बॅलन्स आहे. अर्चित एंटरप्राइज जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ वाट पाहतो या लढतीतील विजेता संघ ची लढाई पाहायला मिळेल. चला चेंडू द्यायचे.
सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 52चा चेस करायचा आहे. मयूर दळवी आणि अक्षय तेटे. दोन्ही टीमचा खूप साऱ्या शुभेच्छा. इथून जिंकणारा संघ बामणडोंगरी संघाच्या विरोधामध्ये खेळेल. एका बाजूला नवी मुंबईमधील संघ, दुसऱ्या बाजूला भिवंडी बेल्ट मधील हा संघ पाहायला मिळतोय. नानकर जो पहिल्यांदा जुलुबेन रोडमध्ये खेळतोय. भिवंडीमधील बरेचसे संघ खरं तर पनवेल तालुक्यामध्ये खेळत असतात. काल आपण गोरसईला पाहिलं. जास्तीत जास्त टेंबिवली संघ आपल्याकडे बऱ्याच वेळेला खेळतो. चला मॅच लवकर आपल्याला संपवायची आहे. अंपायर्स बिलकुल वेळ देऊ नका. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर स्वराज मात्रे. तेज तर्रार दिग्गज अष्टपैलू खेळाडू या टीमचा. पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. साठी जरूर गेला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर, परंतु तोपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. पहिला चेंडूवर आपण पाहिलं 2 धावेनं सुरुवात झाले. 1+1 अशा 2 धावा प्राप्त होतील. पहिलाच चेंडू आपण पाहिला, थोडंसं ओ स्टेपिंग केलं होतं गोलंदाज स्वराजनं. स्वराज म्हटला तर सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर अनेक आयकॉन स्पर्धा खेळतो. व्यावसायिक क्रिकेटर आहे. मोठी मागणी खरं तर व्यावसायिक जगतामधून याही खेळाडूला तेवढंच आहे. मयूर दळवी ऑन स्ट्राइक नाव. स्वराज पुन्हा एकदा. फ्रीडचा बॉल ऑन साइडला खेचलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर दळवीच्या बॅटमधून येतोय तडाखेबंद फटका, षटकार. त्यामुळे 52 धावा जरी चेस करायच्या असल्या तरी नांदगर संघ मात्र भिवंडी मधील एक ताकदवान संघ, ज्या संघानं मात्र रायगडमध्ये येऊन मुरबी संघाला पराभूत केलं पहिल्या मॅच मध्ये. आणि त्याचमुळे आता मात्र गाठ जरूर आहे गोटिवलीच्या विरोधामध्ये. परंतु इकडे मात्र नो बॉल काय पडला. फ्रीडच्या बॉलवर षटकार आलाय. पहिल्याच बॉलवर तब्बल 8 धावा. कटकण्याचा प्रयत्न. इकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनला थोडीशी मिस्टेक. तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट होईल. सिंगल रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. विकेट हॅट्रिक साठी वावली ग्रुप यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल ते गोठिवली 11 गोठिवली संघाला. 2 बॉलमध्ये 9 धाबा आल्यात. स्वराज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉल निघालाय. शॉर्ट थर्डमॅन गल्लीमधून बॉल पसार. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार 4 धावा धावा धावा. आणि त्याही स्वराजच्या गोलंदाजीवर मात्र रन्स येत असताना या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धाव फलकावर. आज तो फटका होता. कट करण्याचा प्रयत्न अक्षय तेटेचा. गॅप होती मोठी, त्याच्यामधून निघाला थर्डमॅनला. 52 धावांसाठी कंबर कसले. आता मात्र 52 रन्स टू विन. आणि स्कोर कार्डवर विदाउट लॉस 13. 21 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. द्रोण 11 गावदेवी नानकर भिवंडी मधील संघ. समोरच्या दिशेला ऑन साइडला क्लिअर केले बॉल. मिड विकेटच्या बाहेर. अक्षय देठेच्या बॅटमधून षटकार. मारायचा तर टॉपच्यालाच मारायचं. आणि स्वराज मात्रे जो संघातील मुख्य गोलंदाज आणि त्याच्यावरच हल्ला चढवलाय. उगत झाडाच्या फांद्या बिंद्या छाटत नाही बसायचं. डायरेक्ट खोडावरच घाव घालायचा. आणि तोच घाव मात्र घातला इकडे नानकर संघाच्या सलामी विरानी. 19 धावा आतापर्यंत धाव फलकावर. रॉयल ट्रॉफी 2025 रॉयल आयोजन रॉयल स्पोर्ट्स उल्वाच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन पूल केलाय.
टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु चेंडू मात्र निघालाय वाईडिश मिडॉनला 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट होते आणि स्वराजच्या गोलंदाजीवर एवढ्या धावा येतील हे माझ्यासह कोणालाच वाटलं नसेल. हे थोडंसं सरप्राइझिंग आहे. हे सगळं गोटिवली संघासाठी मात्र अनपेक्षित घडताना 21 धावा धावफलकावर पहिलं षटक मात्र महागडं जात असताना अडबा पॅटर्न ऑन साइडला स्क्वेअर लेगला मिड विकेटचा फिल्डर वेगानं आलाय. हो तिकडे मात्र पाहूया दुसऱ्या धाब्याचा कॉल. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती आणि 2 धाबा पूर्ण. सुपर क्लास. काय पळालेत दोघं पण. मयूर दळवी अक्षय तेटेला मी समजू शकतो, परंतु मयूर सुद्धा तेवढाच पळालाय, चांगलाच धावलाय. त्याच्याकडे बघून असं वाटणार नाही कोणाला, परंतु ज्या पद्धतीने तो धावलाय चांगली फिटनेस आहे. ही अक्षय तेटेची रन कंप्लीट झाली. 23 धाबा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. काय दमदार सुरुवात केली ती नानकर या संघानं. त्यामुळे असं वाटलं होतं एवढ्या रात्रीमध्ये जर 50+ धाबा येतील तर थोडंसं कठीण होऊ शकेल धावांचा पाठलाग करणं, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल आल्यात 23. त्यामुळे इकडे समीकरण आपण पाहूया. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावांची गरज आहे. 29 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18. हे इक्वेशन आता मात्र गावदेवी नानकर या संघासाठी. एरियल व्ह्यू ड्रोनच्या माध्यमातून हे केव्ही काका मैदान आपण पाहत आहे. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर असं दृश्य. बरेचशा बिल्डिंग्स आपण पाहतोय. उल्वे नोड झपाट्यानं विकसित होणारं हे आता शहर. बाजूला नवी मुंबईला जोडणारा हायवे आणि त्याच्यामध्ये लख प्रकाशामध्ये सुरू असणारी ही रॉयल स्पोर्ट्स उल्व्याची रॉयल ट्रॉफी. हे दिमागदार आयोजन. सुंदर असं दृश्य कॅप्चर केलंय. सोडून दिलाय हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. अटेम्प्ट करायला हवा होता खरं तर. हर्षन येतोय, चांगला बॉलर आहे हर्षन सुद्धा. हा आउटसाइड ऑफ स्टंप यॉर केलं होतं. काय पडलाय चेंडू बरोबर वाईड लाईनच्या 1 सेंटीमीटर आतमध्ये. यस अंपायर. रेफर करण्यात आले. इकडे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. दीपक बोराडे सर आहेत. 4 अंपायर्स. नीरज राणावत सर पॅनल. दीपक बोराडे, हेमंत कोळी. फेअर डिलिव्हरी. हर्षन पाटील. पहिला चेंडू तर डॉट निघालाय. निर्धाव चेंडूची सांगता. फुल टॉस आहे. ऑन साइडला खेचलाय. जाईल स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून. चेंडू सीमा रेषा पार. 4. चौकार. इकडे मात्र थोडंसं टेन्शन आता मात्र वाढलंय गोटिवली संघाचं. कारण एवढ्या धावा करून सुद्धा जर गोलंदाज एवढ्या धावा देत असतील तर मात्र काही खरं नाहीये. हा चेंडू होता सरळ बॅटवर दिला. मयूर दळवी स्ट्रॉंग बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. गॅपमध्ये होता त्यामुळे लगेचच चौकार प्राप्त झाला. धावसंख्या 4 ने जम्प करेल ती 27 वर. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची गरज आहे. हर्षन पाटील. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल आता गोटिवली संघाला तर विकेट शिवाय पर्याय नाहीये. लेग स्टंपवरचा हा बॉल. इट्स अ वाईड बॉल कॉल फ्रॉम अंपायर. 1 रन एक्स्ट्राज मध्ये. 28. स्कोर मूव्स टू 28 नाव. 28 धावा धाव फलकावर. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. चला रात्रीची स्पर्धा आहे. वेळ नाही आता आपल्याकडे. 2 वाजलेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये 3च्या अगोदर आपल्याला सामने संपवायचे सुद्धा आहेत, कारण त्यानंतर सामने भरवता येणार नाहीयेत.
कारण तशीच परमिशन मात्र आम्हाला मिळाले. 3 म्हणजे 3 नाही, 2:45ला संपले तरी चालतील, 2:30ला संपले तरी चालतील. नाही तर बऱ्याच जणांना वाटेल 3 पर्यंत आहे म्हणून आपण 3 पर्यंत जाऊ, असं नाहीये. कारण सगळ्या गोष्टी असतात, पोलीस परमिशन्स आवश्यक असतात, त्याच्यासाठी बऱ्याच कार्यवाही आम्हाला सुद्धा कराव्या लागतात. सगळ्यांना माहिती आहे मोठा खटाटोप असतो खरं तर आयोजकांना. नाईट स्पर्धा खेळवायची तर कुठेही भांडण झालं नाही पाहिजे, वादावाद झालं तर लगेच पोलीस येतात, वरून त्यांना विचारलं जातं. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगला थाडलाय, लॉंग चेस मिड विकेटला, वाट फिल्डिंग, सुपर फिल्डिंग, रन्स वाचवल्यात त्या ठिकाणी. प्रणाल आय थिंक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतो आता मात्र 29 या आकड्यावर. ही जेव्हा अशी फिल्डिंग होते ना तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. बराच धावला होता तो, अगदी मिड विकेट ते स्क्वेअर लेग हे अंतर कापलं होतं त्यानं. हर्षनच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात, 3 चेंडू टाकलेत, 15 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. पहिल्या 6 बॉलमध्येच 23 आल्या होत्या, तर 15 बॉलमध्ये 23 काय येऊ शकणार नाहीयेत. ओ यावेळेस लॉफ्ट केले बॉलला, ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका, वाईड इशलॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय तेटेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. आता मात्र थोडीशी गोटिवली संघाची हवा निघाली असेल. या षटकारांना टीमची टोटल 35 वर 14-17चं समीकरण. 4 ओव्हर्स मध्ये 50+ रन्स आणि पाहायला गेलं तर एक ताकदवान संघ आहे गोटिवली संघ. बऱ्याच वेळेला मात्र पनवेल तालुक्यामध्ये खेळत असतो, अनेक वेळेला दमदार परफॉर्मन्सेस सादर करतो, जिंकतात स्पर्धा सुद्धा इकडे येऊन. आणि खास करून गोलंदाजी नेहमी स्ट्रॉंग पाहायला मिळते. परंतु स्वराज संघाचा मुख्य बॉलर आणि त्याच्यावरच आलेल्या 23 धावेनं थोडंसं पाहायला गेलं तर शोल्डर डाऊन झालेत आता गोठिवली संघाचे. हर्षन पाटील डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आणखीन एक मोठ्या स्ट्रोकसाठी गेला होता अक्षय, पाहू शकता आपण. थोडंसं हलकसा आपण पाहिला तर लेग ब्रेक. चांगली बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये, अक्षय तेटेनं खूप चांगली बॅटिंग केली. ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल आणि अखेरीस मात्र ब्रेक थ्रू मिळालाय. अक्षय तेटेला मैदान सोडावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का ड्रोन 11 गावदेवी नानकर या टीमला आणि जाता जाता हर्षन पाटीलला मात्र ही सफलता. अशा स्वरूपामध्ये तो बाद झाला, प्लेड ऑन झाला, बॅटची आतली कडा घेतली आणि त्यानंतर मात्र स्टंपवर जाऊन चेंडू आदळला. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 1 गडी बाद, 35 धावा. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे, 17 धावांची गरज आहे. 17 रिक्वायर्ड. टीम मीटिंग कॉल करण्यात आले, जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. बारा बॉल 17. आता तिसरं षटक मात्र चांगलं टाकावं लागेल एखाद्या गोलंदाजाला, ज्याच्यामध्ये 5-6 धावांचं 3-4 धावांचं षटक मात्र येईल. अशाच बॉलरची निवड करावी लागेल, कारण हे षटक सगळ्यात महत्वाचं आहे. या ओव्हरमध्ये धाबा आल्या तर मात्र गोटिवली संघाचा खेळ खल्लास होऊ शकेल आणि या मोठ्या फटक्यांपासून विशेषतः या ओव्हरमध्ये थांबवावं लागेल फलंदाजांना. अक्षय तेटे बाद झाला, एक जमेची बाब गोटिवली संघाच्या दृष्टिकोनातून. चला थोडी घाई करा प्लीज. द्रोण 11 गावदेवी नानकर या संघाला जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे 2 ओव्हर्समध्ये. रॉयल स्पोर्ट्स उल्वा आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 रॉयल आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात आधी आपण पहिला डी गटामधील एक सामना कव्हर केला होता. अमोल नीरज 11 उल्वे आणि ओमकार 11 जन्मान वाघिवली, ज्याच्यामध्ये वाघिवली संघ जिंकला. त्यानंतर ए ग्रुपमधील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, त्याच्यामध्ये बामणडोंगरी, RCC पेठ, वाघिवलीवाडा, कामोठे, मुरबी, नानकर भिवंडी, कोठिवली, नागाव
आणि सध्याच्या घडीला आपण पाहिले 3 संघ अजूनही या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, इकडे मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाही. स्वतः गोलंदाज शॉर्ट मिड विकेट पर्यंत पोहोचला आणि तोपर्यंत मात्र 1 रन. थोडीशी इंजरी आहे हितेश पाटील, थोडासा लंगडतोय. पहिला धावण्याची इच्छा नव्हती, परंतु त्याने पाहिलं जर मी धावलो नाही तर आणखीन एखादी धाव जाऊ शकते, परंतु त्याची पर्वा न करता तो धावला. सिंगल आली 10, अजूनही 36 धावा झाल्यात. हो, इकडे मात्र बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे आला, त्याला दिलाय चकवाड, बॉल गेलाय सीमा रेषेच्या दिशेनं. शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलले, परंतु पाहावं लागेल इकडे मात्र पंचांचा निर्णय काय येतोय. या संपारचा सिग्नल, इट्स 4 रन्स. 4 धावा, 4 धावा क्लिअरली. नाही, आम्हाला सुद्धा दिसलं होतं इकडून, परंतु जोपर्यंत अंपायर सांगत नाहीत ना तोपर्यंत नाही. हा अंपायरवर अन्याय होतो बऱ्याच वेळेला, त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम आहे. प्रेक्षकांचंही मत बऱ्याच वेळेला आपण विचारात घेतो आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून लपणार काही नाही. कॅमेरामन तेवढेच सक्षम आहेत, त्यामुळे क्लिअरली आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर बाहेरून चेंडू अडवला होता. वेगवान चेंडू ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑनला झेल टाकलाय. अशा सिच्युएशनला मात्र सोडलेला झेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु इकडे मात्र आता धावा जास्त नाहीयेत, हातामध्ये गोलंदाजांना पाठबळ नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये हा सोपा झेल मात्र भूमीला दान होत असताना पहा झेल शेवटपर्यंत नजर जरूर होती, परंतु त्यानंतर मात्र चेंडू हातामधून निसटला. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा फटका, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे आलाय, परंतु झेल मात्र घेऊ शकलेला नाहीये. रन्स मिळतात, रन्स मिळतात, त्याचाच फायदा उठवला गेला इकडून मात्र नांदकर संघाकडून. इक्वेशन चेंज झालंय. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या तब्बल 43 धावा. 9 धावांची गरज आहे. 9 रिक्वायर्ड ओनली. 9 धावा हा सामना जिंकण्यासाठी 52चा चेस करतोय. द्रोण 11 गावदेवी नानकर हा संघ भिवंडी परिसरामधील संघ आहे. तो आज गुलवे नोड मध्ये येऊन अनेक प्रेक्षकांची मनं जिंकले त्या संघानं. सुपर डुपर परफॉर्मन्स पाहूया. इथून मात्र विजयाला गवसणी घालणार का? सुरेख कव्हर ड्राईव्ह, व्हॉट अ टायमिंग, अप्रतिम फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांकरता. क्रिकेटच्या परिभाषेमधील एक तंत्रशुद्ध समजला जाणारा फटका. अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका सजवलाय आणि चौकारानं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल ती 47 वर. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावांची आवश्यकता. क्लासिकल ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला मयूर दळवीच्या बॅटमधून. हा पहा, हा सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. सात चेंडू आणि 5 धावांची गरज. हलक्या हातानं यावेळेस मात्र ढकललंय ऑन साइडला. पहिली धाव वेगानं थांबवलंय. सिंगल मिळेल. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. खरंच पाहायला गेलं तर आता मोठे फटके आलेत. सिंगल सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. शेवटचे 6 बॉल 4 धावांची गरज आहे फक्त. 48 धावा धाव फलकावर. बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आपण प्लीज या.
6 चेंडू आणि 4 धाबांची गरज आहे. तर सुस्थितीमध्ये आहे नानकर संघ. पॅवेलियन आपण पाहतोय खेळाडू कक्ष, ज्याच्यामध्ये अजून थोडंसं काही टेन्शन आहे रोड 11 गावदेवी नानकर संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर. कारण पहिल्यांदा मॅच संपवायची, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, कधी काय घडेल. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा चमत्कार बऱ्याच वेळेला आपण पाहिले असतील. अनेक वेळेला एका ओव्हरमध्ये एक एक धाव सुद्धा काही गोलंदाज देत नाहीयेत. निर्धाव षटक टाकणारे गोलंदाज आपण पाहिले. शेवटचं षटक थोडंसं क्षेत्ररक्षण जवळ आणलं जातंय. रुणाल बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं टॅप केलं बॉलला पॉइंटकडे. स्वराज जाऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल. 1 रन 5 चेंडू आणि आता मात्र 3 धाबांची गरज आहे. विजेता संघ विरुद्ध बामणडोंगरी. बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. तेजस म्हात्रे. रोज डे नाईट स्पर्धा खेळतात बामणडोंगरी. रोज प्राइजेस. कधी कधी हाच विचार करतो की 1 लाखाच्या एवढ्या टुर्नामेंट जिंकतात, पैसा किती होत असेल. फुल प्रॉफिट. आणि बाईकवर बाईक, बाईकवर बाईक. हलक्या हाताने इकडे मात्र सिंगल सिंगल सिंगल. पहा, गरज आहे सिंगलची, तर इकडे मात्र एक एक धाव काढली जाते. स्ट्राईक रोटेट केले जातात, कारण त्यांना माहिती आता मोठ्या फटक्यांची आपल्याला गरज नाहीये. मोठ्या फटक्या खेळण्यासाठी गेलो तर एखाद दुसरी विकेट सुद्धा येऊ शकते. अशा सिच्युएशनला क्षेत्ररक्षण जवळ असताना सुद्धा डोळ्या देखत मात्र एवढ्या रात्री धाबांची चोरी केली जाते. आता फक्त 2 धाबांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन धाबा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 धाबा काढाव्याच लागतील. रुणालचा हा बॉल, सामना फिनिश. 52चा यशस्वी पाठलाग केलाय द्रोण 11 गावदेवी नानकर या संघानं. आणखीन एक बलाढ्य संघ मात्र या स्पर्धेमधून बाहेर काढलाय. पहिल्यांदा मुरबी संघाला हरवलं आणि आता मात्र गोठिवली संघाला टाटा बाय बाय केलंय. सुपर बॅटिंग, अप्रतिम परफॉर्मन्स दिला या संघानं.